हॅलो, कसे आहात? आय होप सगळेजण मस्त असणार आहेत. आता आम्ही मेथीची भाजी मस्त खुडतोय आणि आम्ही काय करत होतो ना, रोज संध्याकाळी मस्त शेकोटी वगैरे करत होतो आणि तिथं शेकायला बसत होतो. तर आमच्या ज्या मामी आहेत ना, तर त्या इतक्या छान छान गोष्टी सांगताना आणि त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या गोष्टी सांगत होत्या. तर त्यांना मी काय म्हटलं, मामी तुम्ही या स्टोरी माझ्या युट्यूबला टाकशाल का? म्हणजे मी तुमचा व्हिडिओ शूट करते. तर मामी बोलले ठीक आहे. मग मामी आता मेथीची भाजी साफ करत होत्या. मामीला म्हटलं चला, म्हटलं तुमचा मी व्हिडिओ शूट करते, सांगा म्हटलं माझ्या सगळ्या फ्रेंड्स लोकांना पण. मामी आता आपल्या सोबत आहे. सांगा मामी तुमच्या स्टोऱ्या. खूप भारी स्टोऱ्या असतात बरं का त्यांच्या, आणि सत्य असतात आणि खऱ्या असतात, ते पण सत्य असतात. स्वतःला अनुभवलेलं. हॅलो फ्रेंड्स, मी जे आज तुम्हाला माझ्या स्टोऱ्या शेअर करणार आहे ना, त्या पूर्णपणे सत्य आहे. म्हणजे काही त्या आजी आजोबाकडून किंवा आई वडिलांकडून अशा ऐकलेल्या स्टोऱ्या नाहीये. त्या म्हणजे माझ्यासोबत झालेल्या आहे किंवा आमच्या म्हणजे माझ्या आई वडिलांच्या घराकडच्या स्टोऱ्या आहेत. आमच्या घरामागे माहितीये का, एक बोळ होती. बोळ होती, लांब होती, अरुंद होती. ती बोळ म्हणजे आम्ही पत्रावर लहानपणी खेळायला जायचो ना, तर त्या बोळीकडे आमचं असं सहज लक्ष जायचं. तर ती बोळ आपल्याला अशी म्हणजे कशी दिसायची, ती अशी आपल्याला आकर्षित करणारी बोळ दिसायची ती अशी. पण तिच्यामध्ये असं एक सन्नाटा आपण म्हणत नाही का, ते असं काहीतरी शांतता टाईप, भयानक वगैरे असं तसं वातावरण नसतं का, स्मशान स्मशान शांतता त्या बोळीमध्ये असायची. तर आम्ही रोज बघायचो तिथं. म्हणजे असं काही एवढं हे लक्ष करून नाही बघायचो, लहानच होतो. म्हणजे लहान म्हणजे एवढं पण लहान नव्हतो, सगळं आम्हाला समजत होतं. थोडं जोरात सांगा. आम्ही पत्रावर खेळायला जायचो. आमच्या दारामध्ये एक मोठं लिंबाचं झाड होतं. ते लिंबाच्या झाडावर आम्ही खेळायचो, डबा पार्टी करायचो पत्रावरच. ते मुंडेर असतात ना पत्रावर, त्या चांगल्या अशा रुंद रुंद होत्या. तर त्याच्यावर बसून आम्ही मित्र मैत्रिणी सगळे, आम्हाला आमच्या घराला लागून असे 3 घरं होते. आम्ही सगळेजण तिथं करायचो एन्जॉय असं. असं एन्जॉय करता करता एक दिवस काय झालं, म्हणजे काय माहिती आता किती वर्षापासून तो आवाज आमच्या बोळीमध्ये येत होता. आमच्या आई वडिलांनी काही ते आम्हाला शेअर केलेलंच नव्हतं. एक दिवस असंच मग संध्याकाळची अशी 7 वाजले. घरामध्ये पूर्ण शांतता होती. आमचं मोठी फॅमिली आईकडची, 3 भाऊ 5 बहिणी. तर माझ्या म्हणजे भावाचं, मोठ्या भावाचं आणि बहिणीचं लग्न झालेलं होतं. 2 बहिणीचं आणि एका भावाचं लग्न झालेलं होतं. तर बहिणी घरात होती, तर आम्हाला काही कामाचं काही हेच नव्हतं. एवढी मोठी फॅमिली असल्यावर माझ्या वाट्याला मी घरातलं शेंडे फळत, काम वाट्याला काही येतच नव्हतं. तर अगोदर स्टोवरती स्वयंपाक होता. तर म्हणून वहिनी पटकन पहिले लागून जायची. 4 वाजेपासूनच लागायची कामाला. स्टोवर एवढा फॅमिलीचा स्वयंपाक 6-6:30 वाजेपर्यंत आमचा स्वयंपाक होऊन जायचा. स्वयंपाक झाला का मग पटकन जेवण आटपून, पहिले असे फोन वगैरे काही नव्हते ना. टीव्ही होती बाबा आमच्या घरात, ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होती. तर ती बी लिमिट मध्येच पाहिजे थोडीशी असं. तर मग आम्ही 9-9:30ला तर लगे आम्ही झोपून पण जायचो, कारण सकाळी शाळा राहायची आम्हाला 7:30ला. आम्ही लवकर झोपायचो. मग असं करता करता काय झालं, एक दिवस म्हणजे आता किती दिवसानं होता काय माहिती, पण माझ्या लक्षात त्यावेळेस आलं. आमच्या पाठीमागेच्या घराच्या पाठीमागे जी बोळी होती ना, त्यामध्ये असं आवाज यायला लागला. कसा, एक बाई समजा खलबत्त्यामध्ये खूप मोठ्या बांगड्या घातलेल्या आहेत ना, आणि खलबत्त्यामध्ये काहीतरी कुटती. किती वाजायचा हा आवाज चालला होता, संध्याकाळच्या 7 पासून. खलबत्त्यामध्ये काही कुटती, असं दन 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 आवाज यायचा. दन दन आवाज यायचा. मग तर मला वाटलं काहीतरी असं कुठं असं असं कोणीतरी, तसं कुठं असं असं कोणीतरी. काही एवढं काही आम्ही हे नाही केलं त्याच्यावर फोकस. पण मग तो आवाज सकाळच्या 7 पर्यंत होता बाई. म्हणजे संध्याकाळचे 7 ते सकाळचे 7 असा तो आवाज होता. त्या दिवशी मी इग्नोर केलं, ते मी काही एवढं लक्ष केलं नाही. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा 7 वाजेला तोच आवाज चालू झाला.
अशा सिच्युएशन मध्ये तुम्हाला कसं वाटतं असं बाप नाही म्हणजे असं कळलंच नाही ना, म्हणजे हे काहीतरी आहे रहस्यमय गोष्ट म्हणून किंवा काहीतरी आहे म्हणून असं काही वाटलंच नाही. असं वाटलं काय असं कोणीतरी कुठंच. घराच्या पाठीमागं 3 घर आहे आपल्याला. तुम्ही छोट्या पण होत्या ना तेव्हा? हा छोट्या म्हणजे चांगलं पण समजतं. म्हणजे 12-13 वर्षाची असेल मी चांगली. म्हणजे कारण मला ते चांगलं लखलखीत आठवतोय त्या गोष्टी. तर मग असं रोजच व्हायचं. मी थोडस मग त्याच्यावरती हे केलं, फोकस केला का बाबा हे काय रोज वाचतं. मी माझ्या आईला विचारलं. आई म्हणलं हे काय, म्हणलं आपल्या घरामागं कोण काय खलबत्त्यात कुठत असतं. माझी आई म्हणे घराच्या पाठीमागे ती येडी रुक्मी म्हणे ती कुठती म्हणे खलबत्त्यात मिरच्या का काय तर. असं म्हणून तिनं आम्हाला हे केलं. सांगितलं असं तुम्ही घाबरल्या असत्या. सांगितलं नाही तिनं. मग मी म्हटलं कुठं तसं. पण पुन्हा तोच आवाज. मग मी माझ्या वडिलाला विचारलं. म्हणलं आप्पा म्हणायची मी वडिलाला. म्हणलं आप्पा हे आवाज कशाचा येतो रोजच. म्हणलं आपल्या घराच्या पाठीमागं. माझ्या वडिलांना पण तेच उत्तर दिलं की घरामागं ती येडी रुक्मी म्हणे ती कुठत असती म्हणे मिरच्या. म्हणलं बर असं कसं. पण रोजच तो आवाज रोजच. आणि ठीक आहे बाई जर कुठत असन तर ती कुठंतरी कधीतरी स्टॉप घेते ना. थोडा तरी स्टॉप घेते ना. नॉनस्टॉप होतं. ते नॉनस्टॉप होतं. बापरे. नॉनस्टॉप म्हणजे नॉनस्टॉप होतं ते. मी असं काही हे सांगत नाहीये पण खरी रिअल स्टोरी. नॉनस्टॉप सकाळ संध्याकाळचे 7 झाले तर सकाळचे 7 आणि टाइम म्हणजे सेकंद पण चुकत नव्हता. त्याच्यानंतर माझा त्याच्यात इंटरेस्ट वाढत चालला. काय खरं काय. मग मी मागच्या गल्लीत चक्कर मारली. बाई म्हणजे मागच्या गल्ली होती माग. दुपारी मारली अशी? दुपारी संध्याकाळी बी जायचो आम्ही. तसं काही नाही, घर होते ना पाठीमागं. तर मागच्या गल्लीत चक्कर मारली. कोणी तर काही कुठं. आणि ती बाई रुक्मान नावाची ती तर येडी पण नव्हती. कोणीच नव्हतं आमच्या मागच्या गल्लीत येडं. माझ्या आई वडिलांना असं फेक सांगितलं होतं. कोणी येडं नव्हतं तिथं आणि कोणी कुठं तर नव्हतं. संध्याकाळी सगळे बसले होते बाहेर. तरी तो घरात. मग मी पुन्हा घरात येऊन पाहिलं तर तो आवाज बांगड्या सांगते. हे तर काहीतरी वेगळीच गोष्ट दिसते. म्हणलं की वेगळंच दिसतंय म्हणजे काहीतरी. मग मी त्याच्यावर म्हणजे एकदम त्याचं रहस्य जाण्यासाठी म्हणजे मी एकदम उत्सुक झाले. मी एकदम टाइम लावून पाहू लागले त्या आवाज. घड्याळीचं टाक इकडं 7 वाजले संध्याकाळचे का इकडं तो आवाज चालू व्हायचा. आणि सकाळची शाळा राहायची ना आमची. तर आम्हाला सकाळीच लवकर उठावं लागत होतं. वहिनी चुलीवर पाणी टाकून द्यायची. आम्ही आंघोळी करायचो. सकाळीच शाळासाठी निघून जायचो. 6:30ला उठायचो आम्ही. समजा 6 किंवा 5:30ला. सकाळच्या 7 पर्यंत कंटिन्यू बरोबर तो आवाज. मग मी ते घड्याळीचा टाइम आणि ते ठोक्याचा टाइम घड्याळीचा टाइम ते बघत चाललो. तो आवाज कशाचा बंद होतो बाई. काय असन. मग मी आमचे ते शेजारचे तिकडचे घर बघा का त्यांना विचारलं तर तो आवाज माहितीये का आमचं घर आणि अजून 2 घर मिळून असं 3घांना आवाज यायचा. बाकी कोणाला नाही 3घांना यायचा तो आवाज. 3 घरांना चिटकेल होते आमचे असे 3. तर बाजूची एक सारसाक्का म्हणून आहे. ती म्हणे आमच्या बी घरात येतो म्हणे संध्याकाळचे 7 ते सकाळचे 7 ना म्हणे. मग पार्वताबाई होती. तिला विचारलं म्हणलं बाई तुमच्या घरात असा आवाज येतो. ती म्हणे कोण म्हणे आत्ता सोडी येतो म्हणे. ते वर्षानुवर्ष येतो म्हणे. तुम्हाला आत्ता माहित झालं का. म्हणलं मला आत्ता कळलंय ती गोष्ट. म्हणजे आता मला म्हणजे समजायला लागलं. त्याच्याकडे लक्ष द्यायला मी त्याच्याकडे लक्ष देऊ लागले. आणि मग असं करता करता मग बरंच जण विचारलं. सगळ्या त्या 3 घरातल्या त्यांनी सगळ्यांनी सांगितलं आम्हाला बी येतो म्हणे हा खलबत्त्यात बाई भरपूर बांगड्या घालून काहीतरी कुठती. असं करता करता लय वर्ष झाले. पण आम्हाला त्या आवाजाची मग सवय झाली. म्हणजे काही भीती नाही वाटा काही काय असं म्हणजे आता रोजच झालं ना ते. आता हे कसं आपल्या ड्रिल मशीनचा आवाज उराला रोजचा. तिकडे काम चालू आहे आपल्या इकडे. तिकडे काम चालू आहे. आता आपल्याला माहित झालं तिकडे काम चालू आहे आवाज. तर मग मी असं डोक्यातून काढून टाकलं. असं म्हणलं आता हे काहीतरी. घरात कोणी घाबरत नाही. कशाला घाबरू. रोज 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 असं करून करून माझ्या सगळ्या बहीण भावाचे लग्न पण झाले. बापरे. माझा मोठा भाऊ आणि मी शिल्लक राहिले. म्हणजे माझा जो मोठा आहे. मग एवढे वर्ष चालू राहिले. एवढे वर्ष चालू काय. माझी मुलगी का तिच्या जन्मापर्यंत म्हणजे तिचा जन्म माझं लग्न झालं 2001 मध्ये. 2001 मध्ये झालं आणि तिचा जन्म झाला 2000
2 मध्ये नोव्हेंबर मध्ये 8 नोव्हेंबर तेव्हा झालं जन्म तिचा. तर मी बाळांचे घेऊन आले तर मागच्या घरात ठेवलं होतं आम्हाला त्या घरात तेच आवाज. परेशान व्हायचे, म्हणलं हे काय म्हणले आवाज कधी बंद. आमच्या घरात काही नाही ना, ती एडी बाय कुठती ना, एवढी बाई एवढ्या वर्षापासून सरळ आमच्या घरात माहिती होतं पण आम्हाला सांगत नव्हते भीतीनं सांगत नव्हती. माझ्या मुलीचा जन्म झाला 2002 ला नोव्हेंबर. तरी ते चालूच आवाज धनक 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 धनक. म्हणजे एवढ्या सगळ्यांचे लग्न झाले तरी तो आवाज चालू. पण कोणालाच काही प्रॉब्लेम नव्हती त्या आवाजाबद्दल, कारण असं वाटत होतं की त्यांना काहीतरी माहिती आहे गोष्टीबद्दल माझ्या आई वडिलांना, म्हणून ते काही हे करत नव्हते त्याच्यावर. मग काय झालं, आमचं जुनं घर होतं ना ते, मग आता ते जरा जुनं झालं होतं तर मग वडील माझे हे काय रिटायर झाले होते, तर आम्हाला तिथं बिल्डिंग बांधायची होती. तर मग जुनं घर आम्ही पाडायला घेतलं. मी तेव्हा तिथंच होते. जुनं घर पाडायला घेतलं, मग आम्ही तिथं माझ्या वडिलांना माझे वडील विचार होते, असं झोपडं केलं तिथं, थोडस झोपडं केलं. पहिले काय आता कसं घर पाडले तर आपण किराणा रूम घेतो, तसं नव्हतं केलं. तिथं बांधलं होतं, संडास बाथरूम ठेवला होता. संडास बाथरूम बाजूला ठेवला होता, बाकी सगळं पाडून टाकलं. तर माहितीये का, जेव्हा पाडलं तेव्हा आम्हाला काहीच कळालं नाही इथं काय निघलंय म्हणून. मग जेव्हा हे वर्कर लोक आहे ना, पहिया खांदायला लागले ना, पहिया खांदायला लागले, सगळे काम चालू झालं, पहिया खांदायला लागले. मग त्यांनी आवाज दिला माझ्या वडिलांना, अरे म्हणे भाऊ इकडे या इकडे या इकडे या. आम्ही बी तिथंच बसेल होतो उन्हामध्ये. काय झालं म्हणे इकडे या इकडे. काय झालं म्हणे हे जमिनीवर काय निघू लागलं म्हणजे त्यांनी बरंच खोल खांदलं होतं ना, करायला खोल खांदावं लागतं ना. तर म्हणे या जमिनीतून काय निघलं म्हणजे काय निघलं, एवढाले मडक्याचे तुकडे, राजनाचे तुकडे फक्त. मी सांगते ना त्याच्यात काय होतं. ते राजनाचे तुकडे, ते मडक्याचे तुकडे मी पण स्वतः हातात घेतले बरं, मी पण. आम्ही सगळेच गेलो ना, आम्हाला वाटलं काही निघलंय. तर पाहिलं राजनाचे तुकडे, मडक्याचे तुकडे, आणि त्या मडक्याच्या तुकड्यामध्ये काय होतं, एवढले लंबाले कोळसे. कोळसे असे बिस्किटा टाईप, गोल टाईप, अशी एवढाले असे चांगले मस्त कोळसे असे निघले बरं का तिथं. आणि त्याच्याच बाजूला एक सापळा निघला बाबा. सापळा? हाडांचा सापळा. बापरे. पण ते असं पूर्ण अखंड नव्हता, त्याच्या किलच्या झालेल्या होत्या. बापरे. जसं काय त्याचा पूर्ण तिथं मर्डर केला होता का, त्याचा खून करून टाकलं होतं. त्याची टवकीचे तुकडे, हाताचे ते हे सगळ्या हड्ड्या अशा आजूबाजूला होत्या तिथं त्या पहियामध्ये. सगळे घाबरले ना, कोणी हे खाड उचलतं तर कोणी ते, तर कोणी ते. म्हणजे आमच्याच घरात येतं का, असं सगळं नव्हतं. कोणी ते माझ्या वडिलाला समजेल होती ही गोष्ट बरं का. माझे वडील म्हणजे बाजूला म्हणून चाल, तरी आम्ही तर कशाच बाजू सारखे तिथंच तुकडे. काय अरे हे पण होतं ना तिथे, टवकीचे तुकडे सगळं होतं तिथं. वाटले का तिथे ते बघून? मला काही नाही वाटलं, मला असं आश्चर्य वाटत. मी आता एक लेकराची आई झाली होती ना, पण मला ह्या जुन्या गोष्टीतले इंटरेस्ट आहे मला असं बघण्यात. मी मंदिरात बी गेले ना, मी लय वेळ मंदिर पाहते, मी त्याच्या मूर्त्या, त्याच्यातली शिल्पकारी मला आवडतोय विषय, पुरातत्व विषय. मग ते हाडकं घेऊन पाहिले आम्ही, ते लय जुनं वाटत होतं ते असं. ते मडक्याचे तुकडे वेगळेच होते असे मस्त रापलेले. मग ते पाहिले बाई, ते कोळशे, मग ते पाहिले. मग सगळे माझ्या वडिलांनी सगळं पाहिलं, माझ्या वडिलाच्याच हातात ते सगळं बघलं होत्यात. ते हाडकाचे पिंच, ते मडकं, ते सगळं ते एवढं कोळशे. ते आले घरी, ठेवले एका साईडला. माझ्या वडिलांचं बोलणं चाललं चुपचाप. म्हणलं आता काय होतं म्हणलं ते बाबा आप्पा. तर मग माझे वडील म्हणे आता सांगायची वेळ आली म्हणे, पहिले सगळ्याला सांगतो म्हणे एक गोष्ट म्हणे. मग सगळे होते, मग भाऊ ते सगळे बसले होते. काय म्हणे लय जमान्यानं म्हणे, म्हणजे भरपूर वर्षानं म्हणे आपल्या घरामागं धन होतं म्हणे. धन होतं? हो. बापरे. धन होतं म्हणे. ते
बाईचंच होतं म्हणे, कारण बांगड्याचा आवाज यायचा ना म्हणे, खलबत्त्यात काहीतरी कुटायचं ना, ते त्याच्यावरची काहीतरी निशाणी राहते म्हणे, ते होतं. पण ते सरळ सरळ धन होतं म्हणे. कारण आमच्या बाबांना, माझा बाबा होता मोठा, त्यांना मी सांगितलं होतं, माझ्या वडिलांना भरपूर लोकांना दाखवलं होतं ना, ते होतं ते. तर म्हणे आपल्या घरामध्ये मोठं धन होतं म्हणे, आणि ते म्हणायचं म्हणे काढून घ्या असं पहिले यायचं म्हणे स्वप्नात. त्या माझ्या वडिलाच्या त्याच्या कोणाच्या काय त्यांचे यायचं ते स्वप्नात, ते लोक काढत नव्हते काढत. मग ते तेव्हापासून परेशान करत होते म्हणे. बापरे. आम्हाला माहित होतं म्हणे, पण आम्ही आता आम्हाला आदत झाली म्हणजे, पण आम्ही त्याला कधी रिस्पॉन्स दिला नव्हता म्हणे. म्हणजे आम्ही त्याला कधी म्हणलंच नाही ये का जाय का, काही आम्ही बोलतच नव्हतो म्हणजे त्या गोष्टी. त्याला आम्ही कधी बोलू नाही म्हणते ना, नाही काहीच नाही म्हणत त्याला. ते कधी मग एक तर ते म्हणतं 2 पायाचं द्या, 4 पायाचं द्या, ते काय द्यावं लागतं तेव्हा भेटतं. तसं असते. तर मग माझ्या वडिलांना त्यांना सांगितलेलं होतं काही म्हणायचंच नाही त्याला करू दे त्याचं काम काय कर. तर ते धन होतं म्हणे, आणि ते धन लय मोठं होतं म्हणे. जे मडक्याचे तुकडे आणि राजनाचे तुकडे भेटले ना, आणि जे कोळशे होते ना म्हणे, ते होतं म्हणे ते सोनं. मग ते कोळसा झालं सोनं. ते कोळसा झालं ना, सरकलं ते. सरकलं म्हणजे ते तिथून थोडस बाजूला गेलं का त्याचे कोळशे झाले म्हणे त्याचे. तर सांगितलेलंच होतं माझ्या बाबा त्यांना. नाही घ्यायला नाही, आगाव होतं ते, डेंजर होतं ते, करेल होतं त्याने काहीतरी कोटाने. बाबा त्यांनी, माझा बाबा जाणता होता. जाणता. मग माझे वडील म्हणे ते धन होतं म्हणे आपल्या घरामध्ये, ते लय वर्षांना. आता मग आम्ही नाही का, ती जी बोळ होती ना, ती मागच्या माग सोडून दिली सगळ्या तिन्ही घरानं. ते कोस मागत घेतला नाही, तेव्हापासून आतापर्यंत ते कधीच वाजलं नाही. आणि जर तुम्ही ती बोळ बंदच केली नसती आणि ती घरात घेतली असती, मग तर लय सत्यानाश झाला असतं. मग तर काही ना काही झालंच असतं ना, कारण आपण ते आमंत्रण देऊ लागलो त्याला. नाही, माझ्या वडिलांना सांगेलच असं ते. तर माझ्या वडिलांनी तेवढी जागा सोडून दिली आमच्या घरामागची. अजून म्हणे आमच्या बिल्डिंगच्या मागे आली ना कधी तुला दाखवून. नाही आता नाही येत आवाज. तेव्हापासून घर खणलं, पाय्या टाकला, पाय्यामध्ये ते सगळं देवा धर्माचं काय काय टाकलं, आवाज बंद झाला. बाई खुशाल ते. आणि हे अन्न माहित होतं नाही यांच्याकडे पैसे नसेल तर म्हणून बांधत नव्हते. अशी ही स्टोरी होती. पैसा जीव पण गेला असता आपला. त्यांना माहित होतं ते धन आहे ते, पण ते काढायचं नव्हतं ते म्हणायचं. नंतर कधीच त्रास नाही झाला बरं का आम्हाला. एवढे लेकरं बाळ झाले त्या घरामध्ये, पण त्यांना कधीच नाही. इंटरेस्टिंग होतं एकदम. इंटरेस्टिंग होतं का? नाही, माझ्या वडिलांनी पोत्यात बांधून ठेवले बाई. आणि काय केलं नाही, स्मशानभूमीत नेऊन ठेवलं माझ्या वडिलांना. त्याचं हे केलं माझ्या वडिलांना. काय केलं त्याचं? ते आपण जाळत नाही प्रेताला, ते केलं. अंतिम संस्कार केला. पण ते कुणाचं होतं, काय होतं, ते कोणाचं होतं, काय होतं ते काय. पहिले काय व्हायचं माहिती का, पुरायचे लोक. काही झालं ना तर लोक कसे करायचे, पहिले स्मशानभूमी नव्हत्या ना, त्याच्यामुळे कुठेही हे करायचे. आता रामानगरला किती हाडाचे सापळे काय काय सापडतं सापडतात. पण ठीक आहे ना, ते सापडा नका, पण मग आवाज बरोबर. आणि आवाज असा काही सांगवांगी नव्हता. हे तर मला मग चांगला अजून आठवतं. आमच्या तिथं गल्लीत विचारले ना 3 घराला, ते हेच सांगणारे. का आम्हाला आवाज यायचा संध्याकाळचे 7 ते सकाळचे 7. अजून पण ते लोक आहे ना सांगणारे. कशी वाटली तुम्हाला स्टोरी? कशी वाटली तर नक्की सांगा. आणि रिअल स्टोरी ती आपल्या मामीनं खरी स्टोरी सांगितलेली आहे. तर तुम्हाला स्टोरी कशी वाटली सांगा. तर अजून त्यांच्याकडे 2-3 स्टोऱ्या आहेत, आपण अजून त्या पण स्टोऱ्या रेकॉर्ड करून घेऊ. आणि तुम्हाला जर आवडली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. तर अजून त्याच्या पुढचा पार्ट पण मी तुम्हाला टाकेल, म्हणजे दुसऱ्या स्टोरीचा. ओके, बाय.